एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. तर आज आपण आलो ओंकारेश्वरला. आता आपण चालू दर्शनाला. दुपारचे 1 वाजले. रात्री आपण आलो होतो 3-4 वाजता. नंतर मग आराम केला. आता चालू दर्शनाला. तर दर्शनाला आता किती टाइम लागतो ते बघू. मग दर्शन घेऊ. तसं तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राहा फक्त आपल्या ब्लॉग मध्ये. चला माझ्यासोबत आहेत रोशनभाई, युवराजभाई. चला चाललोय ओंकारेश्वरच्या मार्केटमध्ये. बारापैकी आपल्या 4 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे. पहिलं संभाजीनगरचं, त्यानंतर त्र्यंबकेश्वरचं आणि उज्जैनचं, आणि आता हे 4थं ओंकारेश्वरचं. बघूया आता ओंकारेश्वरला दर्शन घेऊ. म्हणजे आपले 4 कंप्लीट होतील. बाकी राहतील आपले 8. ते पण आपण लवकरच पूर्ण करू. आता बोटीने जाऊ आपण त्या साईडला दर्शन घ्यायला. ओंकारेश्वरचा हा सेतू आहे, त्यावरून पण जातात. हा मुख्य दरवाजा आहे. तिथून पुढे गेल्यानंतर त्या साईडला आपल्याला ओंकारेश्वर महादेवाचं दर्शन घेता येतं. आणि त्यानंतर दुसरा पण एक रस्ता आहे, तो बोटीतून जाता येतं. हा ओंकारेश्वरचा सेतूचा मार्ग आहे. या मार्गातून डायरेक्ट मंदिरामध्ये जातो. बघू शकता. मग काय, मी पण मस्त सेतूवर व्हिडिओ काढला आणि मग आम्ही पुन्हा निघालो दर्शनाला. आता आपण एंट्री केली आहे मंदिराच्या आतमध्ये आणि इथनं लाईन चालू होते. चला मग जाऊया. कधी टाइम काढून फिरायला चला मित्रांनो. असं बघायचं असेल तर तुम्हाला ओंकारेश्वरला यायलाच लागेल. आणि आले तर बोट मध्ये फिरायलाच लागेल. आपण लाईनला आलोय, होऊ शकता. खूप मोठी लाईन आहे. मंदिराच्या लाईनच्या पुढे नंतर आता गुफेमध्ये आलोय. आता आपण का दर्शन होगा. फायनली आमचं दर्शन झालं ओंकारेश्वरचं. अतिशय सुंदर दर्शन झालं आणि अतिशय सुंदर अनुभव होता ओंकारेश्वरचा. तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल किंवा इकडचा जो व्ह्यू आहे तो बघायचा असेल तर तुम्ही नक्की ओंकारेश्वरला या आणि दर्शन घ्या. बाकीच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला छान वाटलं, तसंच इकडच्या ज्योतिर्लिंगाला पण दर्शन झालं खूप छान वाटलं. आणि आता आम्ही गेलो बोटीच्या इकडे, बोटीमध्ये बसायला. बघू आता तिकडचा व्ह्यूज कसा आहे. फायनली दर्शन झाल्यानंतर खूप छान वाटलं. 1-2 तासामध्ये झालं दर्शन आमचं. आता जाऊ बोटीमध्ये बसायला. चला. हा व्ह्यू बघायचा असेल यावंच लागतंय ओंकारेश्वरला. आता मी आलो बोट सफर करायला. ओंकारेश्वरचं दर्शन झालं, खूप छान दर्शन झालं. म्हणजे 1 तासामध्ये दर्शन झालं आमचं आणि खूप सुंदर अनुभव होता ओंकारेश्वरचा. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला बाय.